वर्ध्यातील नागरिकांचा प्रवास आता आणखी सुखकर होणारे वर्धा बस स्थानकात 14 ई शिवाई एसी बसचं लोकार्पण करण्यात आलंय। पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण झालंय। पालकमंत्र्यांनी स्वतः या ई बसने प्रवास देखील केलाय। आणखी 50 वातानुकूलित बसेस आणण्याचा प्रयत्न असल्याचं भोयर यांनी म्हटलं। सेलू तिथल्याही नागरिकांची मागणी व्हायला लागली की सेलू बस स्थानकाचं देखील नूतनीकरण झालं पाहिजे। आपण सेलू बस स्थानकाचं देखील नूतनीकरण केलं आणि त्याच्यानंतर गावागावातून मागणी व्हायला लागली की आमच्या गावातील बस स्टँड त्या ठिकाणी झालं पाहिजे। आज सांगताना अतिशय आनंद होतो की आपलं वर्धा शहरातलं मुख्य बस स्थानक, सेलू शहरातलं मुख्य बस स्थानक, लवकरच पवनार मेन रोडवर होणारा बस स्थानक आणि आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघातले जवळजवळ 100 प्रवासी निवारे आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहे, ज्या ठिकाणी प्रवाशांना चांगल्या पद्धतीचा लाभ सोयी सुद्धा मिळत असतात। तर तिकडे नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। माजी नगरसेवक मनोज साबळे यांनी भाजपात पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। पत्नी नगरसेविका हर्षला साबळेंसह भाजपात पक्षप्रवेश घेतलाय। पत्नीऐवजी स्वतःला उमेदवारी मिळावी यासाठी मनोज साबळे आग्रही होते, मात्र आता त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत साबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलाय। त्यामुळे काँग्रेसच्या स्थापना दिनीच काँग्रेसला मोठा धक्का बसला। तर केडीएमसी मध्ये काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणारे। काँग्रेस 55 जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढणार असल्याची माहिती आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपा यांची युती तसेच दोन्ही ठाकरे बंधू यांची देखील युती झाली असताना आता काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी देखील एकत्र निवडणुका लढणार आहेत। काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पाटकर यांनी ही माहिती दिली आहे। काँग्रेसला 55 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागा तर वंचितसाठी उर्वरित जागांचा विचार सुरू असल्याचं देखील पाटकर यांनी सांगितलं। शिवसेनेसोबत आम्ही बोलणी केलेली, परंतु त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स व्यवस्थित आलं नाही। बघूया अजून अजून एखादा दिवस घडामोडीला होऊ शकतात। आलं तर आमचा काही सकारात्मक दृष्टिकोन आहे, नाही तर आमची आघाडी झालेलीच आहे। ज्यांनी त्यांनी विचार करायला पाहिजे। आम्ही सकारात्मक भूमिका मांडलेली, परंतु जर त्यांच्याकडनं रिस्पॉन्स ज्या पद्धतीने यायला पाहिजे ते न आल्याकारणाने नाईलाजास्तव आम्ही आमचे शरद पवार चंद्रजी यांची राष्ट्रवादी पक्षासोबत आज आमची आघाडी ठरलेली आहे। निश्चित आनंदाचं वातावरण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।